आवाज येतोय का? चेक करा बरं एकदा. आवाज येतोय? आवाज येतोय का? चेक करा बरं एकदा. ओके, ओके. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या लक्ष्यकरी अकॅडमीच्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर लक्ष्यकरी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर जे मुलं आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाचं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण आता पोलीस भरती बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आता आपण पुढच्या भरतीसाठी आपण तयारी करत असाल आणि जे यामध्ये नवीन मुलं असणार आहेत आणि ते पुढच्या भरतीची तयारी करतात. येणारी भरती मोठी भरती आहे. 20,000 पेक्षा जास्त पदाची भरती आहे आणि त्या पदासाठी लक्षात ठेवा आता आपण तयारी करतोय. तयारीसाठी आपण आता ग्राउंडवरती उतरलोय आणि हे करत असताना यामध्ये काही अडचणी तुम्हाला येत असतील. त्यामध्ये विशेषतः लेखीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या लेखीमध्ये जर बोलायचं झालं, तर या लेखीमध्ये एक विषय आहे गणित. अतिशय महत्त्वाचा विषय. 25 प्रश्न, 25 मार्क मिळवून देणारा विषय आहे. आणि या गणितामध्ये मुलांच्या काही बेसिक संकल्पना क्लिअर नसतात. बेसिक ज्या गणितामधल्या क्रिया आहेत त्या त्यांच्या क्लिअर नसतात. बेसिक कन्सेप्ट थोडक्यामध्ये त्यांचं क्लिअर नसतं म्हणजे बेसिक कच्चं असतं, असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा बेस आपल्याला भक्कम बनवायचा यासाठी आपण या ठिकाणी हा लेक्चर घेऊन आलोय. याचा फायदा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. विशेषतः या सीरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत? गणिताचा संपूर्ण बेस, त्याचबरोबर तुमचा बुद्धिमत्तेचाही बेस यामध्ये तुमचा बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. कारण गणिताला चिटकूनच बुद्धिमत्ता, गणितामधला जो बेस आहे तोच बुद्धिमत्तेला लागू होतो. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या ₹1 बॅचमध्ये आपण तुम्हाला गणिताच्या सर्व बेसिक संकल्पना तुमच्या क्लिअर करणार आहोत. ज्यामध्ये बेरीज करायचा असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याचबरोबर पाढे आपण पाठ करतो. पाढ्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा काय होतो, ह्याही गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कसोट्या असतील, कसोट्याचा वापर कुठं कसा करायचा, हेही तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे लक्षात ठेवा, पदावली हा प्रकरण सरळ रूप द्या. ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. हा प्रकरण मुलांना खूप जड जातो. हा प्रकरण मुलांना समजून घेत असताना खूप अडचणी येतात. त्या अडचणी दूर आपल्याला करण्यासाठी या सीरीजच्या माध्यमातून म्हणा ही ₹1 बॅच तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण जो प्रकरण निवडलाय, त्या बेसिक मधला जो प्रकरण निवडलाय, तो प्रकरण आहे पदावली. सरळ रूप द्या. सरळ रूप द्या पदावली. या पदावलीचा आपण भाग 1 पाहणार आहोत आणि भाग 1 मध्ये पदावलीचे टाइप नंबर 1 चे प्रश्न पाहणार आहोत. टाइप नंबर 1 चेच प्रश्न आज आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजेत. यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये टाइप नंबर 2, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये टाइप नंबर 3 असे आपल्याला सोप्याकडून अवघड आपल्याला प्रश्न पदावलीमधले आपल्याला पाहिजे. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? ओके. जे तुमचे मित्र आहेत, त्या मित्रांनाही सांगा, बाबा पोलीस व्हायचं असेल, तर नक्की अशा प्रकारच्या लेक्चरची तुला गरज आहे. तू ये, हे लेक्चर बघ आणि गणितामध्ये जे तुमच्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. असंही तुम्ही सल्ला इतरांना देऊ शकता. ओके. अतिशय महत्त्वाचं लेक्चर होणार आहे. विशेषतः लक्ष्यकरी अकॅडमी मधले तिन्ही शाखेतले मुलं. ओके. शाखा नंबर 1 मेन शाखा सदाशिव पेठ, शाखा नंबर 2 शिवणे, शाखा नंबर 3 बालाजीनगर. या तिन्ही शाखेमधले जे नवीन मुलं आहेत, 2026 मध्ये आता जे चालू बॅचला मुलं आहेत, त्या सर्व मुलांना लेक्चरला कंपल्सरी आहे. तुम्ही सर्व लोक लेक्चर करायचं. कारण तुमचे पेपर होतात. काही 25 मार्काचे पेपर होतात, काही 50 मार्काचे, काही 100 मार्काचे पेपर होतात. त्या पेपरामध्ये तुमची अडचण काय आहे ते तुमच्या समोर आहे. पेपरात मार्क कमी येतात. हे मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला हे लेक्चर तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. नवीन मुलांना एक मेसेज द्या, लेक्चर चालू झालेलं आहे. त्यांना सांगा आणि लवकर लेक्चर जॉइन करा. आजच्या या लेक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलात तर आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. ओके. हा पहिला प्रश्न आहे. आपला हा पहिला प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या समोर आहे. या प्रश्नाचा आपल्याला व्यवस्थित उत्तर काढायचं आहे. त्याचबरोबर टाइप नंबर 1 चे आपल्याला प्रश्न या ठिकाणी क्लिअर कव्हर करायचे आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जो काही प्रश्न पाहताय तुम्ही, पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे.
कधी आलाय, कुठं आलाय हे तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असाच प्रश्न तुम्हालाही येणार आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं प्रकरण, महत्त्वाचा टाइप या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. जिथं अडथळा आला, जिथं अडचण आली, तिथं मला नक्की सांगा. नक्की मी तुम्हाला तो पॉइंट परत सांगून तुम्हाला क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करतो. ओके. अशा प्रकारचा एक प्रश्न येतो, ज्याला आपण पदावली सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आपण म्हणतो. मग या प्रश्नाला सोडवताना काय करायचं? बघा प्रश्न आहे, समोर आहे, प्रश्न दिसतोय. 3 गुणिले 3 अधिक 20 भागिले 4 अधिक 2 गुणिले 6 वजा 2 अधिक 1 अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 6-7 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या 6-7 संख्या सोबत आपल्याला त्या ठिकाणी प्लस, मायनस गुणाकार, भागाकाराचे चिन्ह पण दिलेले आहेत आणि काही संख्या आणि सोबत काही चिन्ह आलेत आणि यापासून लक्षात ठेवा पदावली नावाचा हा टाइप या ठिकाणी तुमच्या समोर तयार आहे. या प्रश्नाला सोडवताना मी बेसिक माहिती सांगतो. प्रश्न सोडवायचा कसं, प्रश्नाची मांडणी कशी करायचं ते व्यवस्थित तुम्हाला सांगतो. बघा सर्वप्रथम आपण प्रश्न लिहून घेऊयात. प्रश्न लिहिल्यानंतर बघा असं कळतं, की प्रश्न 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 अधिक 20 त्याच्यानंतर भागिले 4 आहे, भागिले 4 त्यानंतर अधिक 2 आहे, अधिक 2 गुणिले 6 वजा 2 अधिक 1 अशा प्रकाराचा आपला हा प्रश्न आहे. ओके. सर्वप्रथम प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा. ओके. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा. प्रश्न लिहून झाल्यानंतर आता प्रश्न लिहून झाल्यानंतर आता या प्रश्नाला सोडवत असताना तुम्ही BODMAS नावाचा एक नेम आहे. तो नेम तुम्ही ऐकला असणार आहे ना BODMAS बरोबर? ब्रॅकेट ऑफ ओके. म्हणजे अगोदर कंस सोडवा, त्याच्यानंतर डिव्हिजन करा म्हणजे भागाकार, त्याच्यानंतर मग गुणाकार करा मल्टिप्लाय, त्याच्यानंतर ॲडिशन करा बेरीज आणि मग शेवटी वजाबाकी सबट्रॅक्शन करा. हे तुम्हाला थोडंफार माहीत असेल, ऐकलं असेल. मी म्हणतो की तुम्ही ऐकलं, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही ऐकलं नाहीत असं मी समजवतो आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके. एक लक्षात ठेवा, एक नियम आहे BODMAS सारखा असा एक नियम आहे लक्षात ठेवा. त्या नियमाशी काही घेणं-देणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, का अशा प्रकारच्या पदावलीला सोडवताना अगोदर काय करायचं? अगोदर कंस असेल तर चांगली गोष्ट आहे, कंस सोडवा. कंस नसेल तर कंस बनवून घ्यायचं, कंस टाकून घ्यायचं, कंस तयार करायचे आणि कंस तयार करत असताना लक्षात ठेवा, कंस तयार करत असताना कंस कसे तयार करायचं हा महत्त्वाचा विषय आहे आणि कंस केल्यानंतर मग त्यानंतर भागाकार, गुणाकार करायचं आणि मग शेवटी बेरीज वजाबाकी करायचं जसं की हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये सर्वप्रथम लक्षात ठेवा कंस तर नाहीत सर. कंस तर कुठं दिसत नाहीत. मग अगोदर कंस करायचे. बघा BODMASचा नियम काय सांगतो? BODMASचा नियम सांगतो की अगोदर काय करायचं? भागाकार, गुणाकार दोन्हीपैकी एक करा. काही करा. भागाकार, गुणाकार करा आणि मग बेरीज वजाबाकी करा. बघा BODMAS काय सांगतो? अगोदर काय करा? भागाकार, गुणाकार ओके. भागाकार किंवा गुणाकार दोन्हीपैकी एक करा आणि शेवटी बेरीज वजाबाकी दोन्हीपैकी एक करा. ओके. हा BODMASचा नियम आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो चला BODMASचा नियम वापरत असताना अगोदर भागाकार, गुणाकार करायचा आहे. मग भागाकार, गुणाकार करण्या अगोदर आपण कंस टाकून घ्यायचे. कसे कंस टाकायचे सर? बघा आता इथं बघा कंस टाकत असताना बघा, कंस टाकत असताना हो का इथं गुणाकार आहे. गुणाकाराच्या अलीकडे 3, गुणाकाराच्या पलीकडे 3 आहे आणि पुढं प्लस आहे. मग काय करायचं इथं ओपन आणि इथं क्लोज करायचा. कंसामध्ये काय आलं पाहिजे? कंसामध्ये गुणाकार आला पाहिजे. कंसामध्ये भागाकार आला पाहिजे. कंसामध्ये प्लस आणि मायनस आलाच नाही पाहिजे. कंस बघा हा इथं चालू झाला, इथं क्लोज झाला. कंसामध्ये गुणाकार आला पाहिजे. कंसामध्ये प्लस आलं पाहिजे का? अजिबात नाही. कंसामध्ये भागाकार आलं पाहिजे. हो का इथं भागाकार आहे. भागाकाराच्या आधी 20 आहे. भागाकाराच्या नंतर 4 आहे. मग आता या ठिकाणी कंस बनवत असताना आता कंस बनवताना हो का इथं प्लस आहे. ते प्लसच्या पुढं ओके आणि 20च्या अगोदर ओपन करा कंस आणि इथं प्लस आहे बघा. त्याच्या अगोदर 4च्या नंतर क्लोज करून टाका. कंसामध्ये गुणाकार, भागाकार आलं पाहिजे. पुढे बघा हो का इथं गुणाकार आहे. मग इथं ओपन करा, इथं क्लोज करा. बघा कंसामध्ये कंस आहे का? या कंसामध्ये गुणाकार आणि काय आलं पाहिजे? भागाकार आलं पाहिजे. हो का? कंसामध्ये गुणाकार आला, कंसामध्ये भागाकार आला, कंसामध्ये गुणाकार आला. आता पुढे काय लक्षात ठेवा -2 आणि +1 आहे. तिथं काही कंस-बिंस करायचं नाही. कंस फक्त लक्षात ठेवा कंसामध्ये काय आलं पाहिजे? गुणाकार आणि भागाकार आलं पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आता हा प्रश्न आहे. चला या प्रश्नाला सोडवत असताना काय करायचं? या प्रश्नाला सोडवत असताना आता कंस सोडून घेऊयात. कंस सोडत असताना बघा कंसामध्ये 3 गुणिले 3 आहे. मग 3 गुणिले 3 याचा गुणाकार करूयात. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 प्लस आहे ते प्लस करा. ओके. आता 20 भागिले 4
साईडला करा. 20/4 कसं करायचं सर? 20ला 4 भागायचं. 20चे 4 तुकडे करायचं. ₹20 4 जणाला वाटून द्यायचे. प्रत्येकाला किती रुपये येणार आहेत? 5 चा वाटा येणार आहे ना, म्हणजे 20/4 5 येतं. हां, भाग कसं करायचा? 4चा पाढा 20 पर्यंत म्हणायचा. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चोक 16 आणि 4 25. कितीचा भाग जातो? 5चा. 4 25, 5चा भाग जातो. 5चा भाग जातो. म्हणून लक्षात ठेवा, या कंसाचं उत्तर 20/4 काय येतं? 20/4 काय येतं? 5 येतं. ओके. अधिक आहे तो अधिक घेऊन टाका. आता या कंसाचं उत्तर 2 गुणिले 6 आहे. काय आहे सांगा? 2 गुणिले 6 आहे. मग 2 गुणिले 6. मग 2 गुणिले 6 चा गुणाकार करून घ्यायचा. 2 गुणिले 6 सांगा. साइन दोन्ही 12 किंवा बेसक 12. ओके. बाकी वजा 2 घेऊन टाका आणि अधिक 1 घेऊन टाका. ओके. हे झालं. हे झाल्यानंतर आता याचं व्यवस्थित चला आपलं काय झालं बघा. सुरुवातीला आपण काय केलं? ओके. कंस बनवले. कंस बनवताना आपण काय केलं? कंसाच्या आतमध्ये गुणाकार भागाकार आलं पाहिजे याची काळजी घेतली. त्याच्यानंतर आपण गुणाकार भागाकार केला आणि मग आता बेरीज वजाबाकी करायचंय. मग आता बेरजेवाले सगळे एका साइडला आणा. जे प्लस वाले आहेत का? ते प्लस वाले सगळे एका साइडला आणा. बघा +9 त्यानंतर +5 आहे +9 +5 +12 आणि +1 प्लस वाले एका साइडला आणि मायनस वाले एका साइडला. डन. सगळे प्लस वाले एका साइडला घ्या आणि मायनस वाले एका साइडला घ्या. जे मायनस वाले आहेत का ते मायनस वाले एका साइडला घ्या. -2 एका साइडला. तर आता तुम्हाला माहित पाहिजे चिन्हांचं नेम माहित पाहिजे. हे सगळे प्लस आहेत बघा इथपर्यंत. +9 +5 +12 प्लस हे सगळे प्लस आहेत. म्हणून यासाठी या सगळ्यांसाठी या चिन्हासाठी सगळे प्लस आहेत म्हणून प्लस येणार. उत्तर प्लस येणार आणि क्रिया यांची सगळ्यांची बेरीज करा. या सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची बेरीज केलं तर किती येतं बघा. 9, 9 आणि 5 14, 14 आणि 12 26, 26 आणि 1 27. सगळ्यांची बेरीज 27 येते. सगळ्या प्लस मध्ये आहेत म्हणून +27 आणि वजा 2. आता बघा एक प्लस आहे, एक मायनस आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे एक प्लस एक मायनस आहे. मग बघा एक प्लस आहे, एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस आहे. मग एक प्लस एक मायनस असेल तर काय करायचं? एक प्लस एक मायनस असेल तर क्रिया वजाबाकीची करायची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. काय म्हणतो मी? उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे या दोघांमध्ये मोठी संख्या 27 आहे. 27चं चिन्ह प्लस आहे. म्हणून उत्तर प्लस येणार आहे. ओके. आणि मग या दोघांची वजाबाकी करू. चला दोघांची वजाबाकी करताना काय येतं बघा. दोघांची वजाबाकी करू चला. सांगा 27 मधून 2 गेले. किती राहिले? 25 राहिले आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 25 येतं. म्हणून फायनल उत्तर 25 आणि हे या प्रश्नाचं फायनल उत्तर आहे. पर्यायमध्ये बघा 25 कुठे आहे? पर्याय नंबर 1 आपल्याला सांगता येईल 25 जे की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. तर क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. मी असा एक प्रश्न तुमच्यासाठी देतोय. चला असा एक प्रश्न मी तुमच्यासाठी या ठिकाणी देत आहे. बघून घ्या प्रश्न आता. चला प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा. घ्या 2 गुणिले 4 वजा 15 भागिले 5 त्यानंतर प्लस 7 गुणिले 3 अधिक 5 वजा 2 बरोबर काय? हा पदावलीचा प्रश्न आहे. तर आता या प्रश्नाला सोडवायचंय. चला सांगा या प्रश्नाला कशाप्रकारे सोडवता येईल चला. ओके. चला सांगा या प्रश्नाला. बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ओके. बघा प्रश्नाचं उत्तर काय येतं? प्रश्न दिलाय. चला या प्रश्नाला सोडवताना सर्वप्रथम काय करायचं? कंस बनवून घ्यायचे. कंस बनवत असताना लक्ष द्यायचं व्यवस्थित बघा. कंस बनवत असताना काय करायचं बघा. कंसामध्ये पुन्हा सांगतो, कंसामध्ये काय आलं पाहिजे? कंसामध्ये गुणाकार आणि भागाकार आलं पाहिजे. कंसामध्ये प्लस आणि मायनस आलंच नाही पाहिजे. म्हणजे कंस बनवत असताना बघा, हो का इथं गुणाकार आहे म्हणजे इथं ओपन करतो. पुढे जात असताना वजा आलं इथं क्लोज करतो. इथं भागाकार आहे इथं ओपन करतो. इथं प्लस आला इथं क्लोज करतो. इथं गुणाकार आहे म्हणून इथं ओपन करतो. प्लस आहे म्हणून इथं क्लोज करतो. आता +2 आणि +5 आणि -2 आहे. आता पुढे काही गुणाकार भागाकार दिसत नाही. म्हणून त्याच्या पुढे लक्षात ठेवा आपल्याला त्या ठिकाणी काही गरज नाहीये कंस करण्याची. पुढे काही कंस करायचं नाही. चला हे झाल्यानंतर आता आपण पुढे येऊयात पुढच्या स्टेपमध्ये. पुढच्या स्टेपमध्ये आला तर या कंसाचं उत्तर बघा. या दोघांचा गुणाकार करा. 4 दोन्ही 8 वजा येतो वजा घ्या. आता 15 भागिले 5 साइडला करा. 15ला 5 न भागायचं. 15चे 5 तुकडे करायचे.
ओके 15चे 5 तुकडे करायचे. 15 भाकरी 5 जणाला वाटून घ्यायचे. प्रत्येकाच्या वाट्याला किती भाकरी येतील रे? 15 भाकरी आहेत तर 5 जणाला वाटून घ्यायचे आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला किती भाकरी येतील सांगा? सांगा. ओके 5चा पाढा म्हणायचं 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15. 3 चा भाग जातो रे. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 3 चा भाग जातो. म्हणजे या कंसाचं जे उत्तर आहे ते किती येतं सांगा? हे वजा घेतलाय. या कंसाचं उत्तर 3 येतं. तो 3 इथं घेऊन टाका. प्लस आहे, प्लस घेऊन टाका. आता या कंसाचं उत्तर काढायचं. 7 ला 3 न गुणायचं. 7 गुणिले 3 सांगा. 7 गुणिले 3 7 चा पाढा म्हणा. 7 चा पाढा 3 पर्यंत. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. तो 21 घेऊन टाका. पुढं प्लस आहे, प्लस 5 आहे घेऊन टाका. वजा 2 आहे घेऊन टाका. ओके. बघा आपण काय केलं सांगा? सर्वप्रथम काय केलं? बॉडमासचा नियम काय सांगतो? अगोदर भागाकार गुणाकार करा. आपण तेच केलं. अगोदर भागाकार गुणाकार केला. बरोबर? भागाकार गुणाकार केल्यानंतर आता आपल्या समोर अशा काही संख्या आहेत. आता याचं कॅल्क्युलेशन बघा प्लस आणि मायनस मधल्या संख्या आहेत. मग हे करत असताना काय करायचं? हे करत असताना लक्ष द्या. प्लस प्लस एका साइडला, मायनस मायनस एका साइडला घ्या. बघा 8 च्या पुढे काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. प्लस 8 ओके प्लस 8 त्याच्यानंतर प्लस 2 आहे. घेऊन टाका प्लस 2, प्लस 2 त्याच्यानंतर सॉरी प्लस 2 नाही प्लस 21 आहे. सॉरी प्लस 21 आहे. प्लस 21 आणि त्याच्यानंतर आहे पुढे प्लस 5. ओके प्लस प्लस वाले एका साइडला घ्या आणि मायनस वाले एका साइडला घ्या. चला मायनस वाल्या बघा. चला मायनस वाल्या बघा. आता मायनस वाल्या संख्या कोणत्या आहेत सांगा? मायनस वाली संख्या पहिली -3 आहे आणि पुन्हा -2 आहे. ओके प्लस प्लस एका साइडला आणि मायनस मायनस एका साइडला. डन. ओके चला आता पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर बघा आता पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर लक्षात ठेवा हे प्लस 8 प्लस 21 प्लस 5. आता मी तुम्हाला सांगतो बघा इथून इथपर्यंत सगळ्या प्लस मधल्या संख्या आहेत. म्हणून याचं उत्तर प्लस मध्ये येणार आहे. प्लस 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 आहे. सगळ्या प्लस मध्ये आहेत म्हणजे उत्तर प्लस येणार आहे. क्रिया बेरजेची करायची. आता क्रिया बेरजेची करू चला. क्रिया बेरजेची करू सांगा. 21 आणि 8. 21 मध्ये 8 मिळवलं तर किती 29 येतील. करून बघा 21 आणि 8 29. 29 आणि 5 किती येतील सांगा 34. 29 आणि 5 34. आता सांगा वजा वजा काय रे? वजा वजा सांगा. वजा वजा वजा. गुणाकारामध्ये वजा गुणिले वजा प्लस होतो. ओके गुणाकारामध्ये वजा गुणिले वजा गुणाकारामध्ये काय होतो रे? प्लस होतो. पण गुणाकार नसेल तर वजा 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 राहतो. मुलं इथंच फसतात. वजा वजा प्लस कुठं? गुणाकारात का बेरीज वजाबाकी करताना? हेच मुलांना माहित नाही लक्षात ठेवा. इथं मात्र वजा 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 येणार आणि क्रिया दोघांची बेरीज होणार. 3 अन् 2 5 म्हणजे -3 आणि -2 उत्तर येणार -5. पण गुणाकारामध्ये हे जर गुणाकारामध्ये असतं म्हणजे कसं सर? -3 गुणिले -2 असं असतं. तर आता मात्र लक्षात ठेवा गुणाकारामध्ये वजा वजा प्लस होतं आणि दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6. इथं उत्तर +6 ला असतं. पण तो नियम इथं वापरायचा नाही. तो गुणाकारातला नियम आहे. इथं गुणाकाराचा काहीच संबंध नाही. मग इथं बेरीज वजाबाकी करताना जो चिन्हांचा नियम आहे तो नियम वापरा. वजा 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 दोघांची बेरीज 3 अन् 2 5 झालं. आता याच्या पुढं जर बघितलात तर एक प्लस वाली संख्या आली, एक मायनस वाली संख्या आली. राइट? एक प्लस वाली संख्या आली आणि दुसरी मायनस वाली संख्या आली. आणि मग आता एक प्लस एक मायनस आहे. मग आता पुढं करायचं काय सर? सांगतो. लक्षात ठेवा इथून पुढे करत असताना बघा एक प्लस एक मायनस आहे. क्रिया वजाबाकीची क्रिया करायची. ओके क्रिया काय? वजाबाकीची. क्रिया वजाबाकीची आणि उत्तर आलं चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो या दोघांमध्ये बघा मोठी संख्या 34 आहे. म्हणजे उत्तर आपलं प्लस मध्ये येणार आहे. प्लस मध्ये येणार आहे. आणि आता या दोघांची वजाबाकी करा. 34 मधून 5 गेले. किती राहिले सांगा? 29 राहिले. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर +29 येतं आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला डन. येस 29 येतं. येस 29 येतं. 29 अगदी बरोबर. अजून एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देतो. बघा प्रश्न आहे 5 गुणिले 4 अधिक 12 भागिले 12 भागिले 3 वजा वजा 6 गुणिले 4 बरोबर काय? ओके. हा प्रश्न आहे. तुमच्या समोर हा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुम्हाला दिलाय. बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं? चला लवकर लवकर सांगायचं प्रयत्न करा चला. ओके. 5 गुणिले 4 अधिक 12 भागिले 3 वजा 6 गुणिले 4. ओके. हां. आता या प्रश्नाला सोडवताना पुन्हा अगोदर BODMASचा नियम सांगतो काय?
तो नेम या ठिकाणी वापरायचा. BODMASचा नेम सांगतो की अगोदर काय करा, भागाकार गुणाकार करा. दोन्हीपैकी एक काही करा. असं नाही की आधी भागाकारच केलं पाहिजे, आधी गुणाकार केलं तरी चालेल. लक्षात ठेवा. ओके. पण भागाकार गुणाकार आधी करायचं. डन. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा काय करायची, बेरीज वजाबाकी करायचं. डन. चला मग आपण करूया. बघा आता या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपण कंस टाकून घेऊयात. कंस टाकत असताना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कंस अशा ठिकाणी टाकायचं. बघा कंस अशा ठिकाणी टाकायचं, की त्या कंसामध्ये काय आलं पाहिजे, गुणाकार आणि भागाकार आलं पाहिजे. कंसामध्ये प्लस आणि मायनस आलं नाही पाहिजे. मग कुठं हो का इथं गुणाकार आहे, इथं ओपन करा, इथं प्लस आलं, इथं क्लोज करा. कंसामध्ये हो का कंसामध्ये प्लस नाही आलं पाहिजे. इथं भागाकार आहे, इथं ओपन करा. इथं वजा आलं बघा, इथं क्लोज करून टाका. हो का इथं गुणाकार आहे, इथं ओपन, इथं क्लोज. म्हणजे बघा कंसाच्या मध्ये काय काय आलं पाहिजे, गुणाकार आणि भागाकार आलं पाहिजे. प्लस मायनस आलं पाहिजे का? अजिबात नाही. मग आता या ठिकाणी या प्रश्नाला व्यवस्थित सोडवूयात. याला सोडवत असताना बघा मग आता याला सोडवत असताना बघून घ्या. आता याचा गुणाकार करा. 5 गुणिले 4 किती येतं? 5 गुणिले 4 20 येतं. हे प्लस आहे तो प्लस घ्या. आता 12ला 3 न भागायचंय. बघा 12ला 3 न भागायचं, 12चे 3 तुकडे करायचे. ओके 12चे 3 तुकडे करायचे. ओके 12 एकर जमीन आहे. 3 भावाला वाटून घ्यायचंय. प्रत्येकाच्या वाट्याला किती जमीन येईल सांगा? सांगा. प्रत्येकाच्या वाट्याला 4-4 एकर जमीन येईल. कसं? 3 चा पाढा 4 पर्यंत 3 चा पाढा 12 पर्यंत म्हणा. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 राइट? 3 चोक 12 म्हणजे या ठिकाणी 3 चोक 12 म्हणजे 4 चा वाटा. बरोबर? म्हणजे 4 चा भाग जातोय. मग 12 भागिले 3 याचं उत्तर येतं 4 वजा आहे म्हणून वजा आणि या दोघांचा गुणाकार करा. 6 गुणिले 4 साइन चोक 24. ओके. प्लस प्लस एका साइडला, मायनस मायनस एका साइडला. आता यामध्ये बघितलात तर प्लस प्लस एका साइडला ऑलरेडी आहे बघा. प्लस 20 आहे आणि प्लस 4 आहे. मग प्लस 20 आणि प्लस 4 प्लस 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 क्रिया बेरजेची. 20 आणि 4 24 आणि मायनस 24. आता सांगा प्लस 24 मधून मायनस 24 गेले. किती राहिले? 24 मधून 24 गेले 0 राहिले. बघा 1 प्लस 1 मायनस दोघांची वजाबाकी 24 मधून 24 गेले 0 राहिले. आता चिन्ह मोठ्या संख्येचं दोन्ही सारखे चिन्ह आहेत. म्हणून इथं 0 झिरोला चिन्ह नसणार. 0 मध्यांक आहे. 0 म्हणजे 0 ना प्लस ना मायनस. उत्तर 0 आहे. 0ला चिन्ह नसतो. लक्षात ठेवा. 0 0 असतो. इथं तुम्ही म्हणसाल चिन्ह मोठ्या संख्याचं. दोन्ही संख्या सारख्या आहेत. ज्यावेळेस दोन्ही संख्या सारख्या असतील ना, त्यावेळेस ना प्लस असतं ना मायनस असतं. उत्तर 0 असतं. लक्षात ठेवा. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी 0 आपल्याला सांगता येईल. ओके. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. घ्या 12 गुणिले 3 भागिले 4 अधिक 16 गुणिले 5 भागिले 4 वजा चला इथपर्यंतच. या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. चला या प्रश्नाचं उत्तर बघा काय येतं. चला लवकर 12 गुणिले 3 भागिले 4 अधिक 16 गुणिले 5 भागिले 4 अशा प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येतं हे तुम्ही कमेंट करून सांगा चला लवकर. चला ओके. सगळे जुने कार्यकर्ते या ठिकाणी जॉइन होतात. मी पुन्हा सांगतोय आपल्यातला जर कोण नवीन बॅचला असेल तर बाकीच्यांना सांगा. लेक्चर चालू झालं आहे. सगळा या ठिकाणी रेकॉर्ड आहे, कोण नाही, किती वेळ आहे, पूर्ण रेकॉर्ड होत आहे. उद्या लेक्चरला आल्यानंतर मी तुमची चांगली हजेरी घेणार. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जे मुलं आहेत त्यांना सांगा लेक्चर चालू झालंय. लवकर या. उद्या पेपर आहे 100 मार्काचा. ओके. त्यामध्ये पदावलीचे प्रश्न आहेत. जे ऑफलाईनची मुलं आहेत त्या सगळ्यांना सांगतोय जॉइन व्हा लवकर लवकर. बघा समोर प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवताना काय करायचं सांगतो. बघून घ्या. या प्रश्नाला सोडवताना बघा हा पदावलीचा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवताना सर्वप्रथम भागाकार गुणाकार करायचंय. मग भागाकार गुणाकार करत असताना त्या अगोदरची प्रोसेस तो म्हणजे कंस करून घ्यायचा. कंस करताना मी तुम्हाला सांगितलंय. बघा कंसामध्ये काय आलं पाहिजे? गुणाकार भागाकार आला पाहिजे. बघा हो का इथं गुणाकार भागाकार आहे, इथं प्लस आहे. मग इथं बंद करा. त्या प्लसच्या अगोदर बंद करा आणि इथं चालू करा. चालू बंद. बघा कंसामध्ये काय गुणाकार भागाकार आहे बघा. हो का इथं गुणाकार भागाकार आहे पण इथं प्लस आहे. इथं चालू करा आणि इथं बंद करा. म्हणजे बघा कंसामध्ये आपण काय प्लस येऊ दिलं नाही. येस? डन? ओके. हां. क्लिअर? आता बघा, आता याला सोडवताना बघा, याला सोडवताना आता पुढे काय करायचं ते सांगतो. बघून घ्या आता. बघा, काय करायचं मांडणी करत असताना बघा,
फक्त भागाकाराची नंतरची संख्या खाली घ्यायचं रे छेदामध्ये, बाकी सर्व अंशामध्ये. भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये, बाकी सर्व अंशामध्ये. ओके. चला डन. मग आता बघा मांडणी करताना बघा 12 गुणिले 3 12 गुणिले 3 भागाकाराची नंतरची संख्या छेदामध्ये 4. ओके. हा कंस टाकून घ्या. त्याच्यानंतर पुढं 16 गुणिले 5 16 गुणिले 5 भागाकाराच्या नंतरची 4 छेदामध्ये. फक्त भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये घ्या. बाकी सर्व अंशामध्ये. ओके. हा भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये, बाकी सर्व अंशामध्ये. क्लिअर? चला. आता बघा उत्तर काढत असताना आता आपण काटछाट करूयात. 4चा पाढा म्हणायला लागेल. 4च्या पाढ्यात 3 नाही, 4च्या पाढ्यात 12 आहे. यासाठी पाढे पाठ पाहिजेत. म्हणा 4चा पाढा 12 पर्यंत म्हणा. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12. 3चा भाग जातो, 4 त्रिकोण 12. 4 एक 4, 4 त्रिकोण 12. आता 3 गुणिले 3 किती रे? 9. प्लस आहे म्हणून प्लस करा. इथं 4चा पाढा 16 पर्यंत म्हणायचंय. म्हणा 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चोक 16, 4 चोक. ओके. 4चा भाग जातो, 4 चोक 16 आणि मग 4 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार करा. 4 पंचेन 20 आणि मग सांगा या दोघांची बेरीज किती येते? 9 अधिक 20. 9च्या पुढे काही नाही म्हणजे प्लस आहे. प्लस 9 प्लस 20 प्लस 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 क्रिया बेरजेची 9 आणि 20 किती? 29. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर 29 येतं. 29. ओके. चला. डन. ओके. यामध्ये दुपारच्या बॅचचे जे मुलं आहेत, जे चालू बॅचचे मुलं आहेत, जे कोण असेल त्यांनी नाव टाका. कोण आहे उपस्थित जे कोण असणार ते नाव टाका लवकर. ओके. चला पुढे जाऊयात. आता काही प्रश्न आहेत ज्यापैकी 2016चा प्रश्न आहे लातूर जिल्हा. ओके. 2016चा प्रश्न आहे. प्रश्न लिहून घेतो. 70 वजा 10 गुणिले 4. ओके. 10 गुणिले 4 अधिक 4 आणि गुणिले 5 बरोबर प्रश्नचिन्ह. चला बघा. चला. चला सांगा लवकर सांगा चला. चला सांगा लवकर सांगा चला. प्रश्न आहे. आता या प्रश्नाला सोडवताना बघा पुन्हा लक्षात ठेवा. पुन्हा मी सांगेल. पुन्हा या प्रश्नाला सोडवत असताना काय करायचं? अगोदर कंस टाकून घ्यायचा. कंस टाकत असताना अशा ठिकाणी कंस टाकायचं की कंसामध्ये गुणाकार भागाकार आलं पाहिजे. म्हणजे बघा हो का इथं, इथं गुणाकार आहे. मग गुणाकार आहे हो का इकडं. गुणाकाराच्या अलीकडे येताना इथं वजा आहे. इथं चालू करा आणि इकडं गुणाकार इथं 4 आहे आणि इथं प्लस आहे. इथं बंद करा. हो का इथं प्लस आहे, इथं पुढे गुणाकार आहे. इथं चालू करा, इथं बंद करा. बघा कंसामध्ये गुणाकार भागाकार आलं पाहिजे. ओके. कंसामध्ये गुणाकार भागाकार आलं पाहिजे. चला घ्या हे 70 जशास तसं वजा आता या दोघांचा गुणाकार करा. 10 गुणिले 4. 10 गुणिले 4 किती? 40. प्लस आहे म्हणून प्लस घ्या. या दोघांचा गुणाकार. 4 गुणिले 5 किती? 4 पंचेन 20 झालं. आता प्लस प्लस एका साइडला घ्या. चला प्लस प्लस एका साइडला घ्या. यामध्ये बघितलात तर प्लस 70. ओके. प्लस 70 आणि प्लस 20 आहे. हे एका साइडला घ्या प्लस प्लस आणि मायनस मायनस एका साइडला घ्या. मायनस 40. ओके. आता आता याच्या पुढे बघा प्लस 70 आणि प्लस 20. प्लस प्लस काय होतं रे? प्लस होतं. प्लस 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 क्रिया बेरजेची. 70 आणि 20 किती? 90 आणि 90 मधून 40 वजा करायचंय. बघा एक प्लस एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस आहे. मग एक प्लस एक मायनस असेल तर आपण क्रिया कशाची करतो? सांगा. क्रिया वजाबाकीची क्रिया करतो. वजाबाकीची क्रिया आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. आता याच्यामध्ये उत्तर प्लस येणार का मायनस? ठरवणार मोठी संख्या. मोठी संख्या 90 त्याचं चिन्ह प्लस म्हणजे उत्तर प्लस मध्ये येणार आहे. आता दोघांची वजाबाकी करा. 90 मधून 40 गेले. किती राहिले? 90 मधून 40 गेले सांगा. 50 राहिले. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर +50 येतं आणि +50 आपल्याला पर्याय नंबर 3 मध्ये पाहायला मिळतो बघा. ओके. चला पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी +50 पाहायला मिळतं. डन. चला पुढे जाऊया. दुपारच्या बॅचचे जे मुलं असतील त्यांनी नाव टाका. पूर्ण नाव टाका आपलं. जे मुलं दुपारच्या लेक्चरचे मुलं असतील किंवा शिवनेचे नवीन मुलं असतील, बालाजीनगरचे मुलं असतील, त्यांनी आपापलं नाव टाकायचंय.
चला, उत्तरावर भर द्या, बाकी कमेंट करू नका, विनंती आहे. नवीन बॅचची जे मुलं आहेत त्यांनी नाव टाका. पुन्हा मी सांगतोय. हा बघा, प्रश्न आहे, प्रश्न साधा सोपा प्रश्न आहे. 70 भागिले 70 गुणिले 70. 70 भागिले 70 गुणिले 70. मग काय करायचं सांगा रे? 70 भागिले 70 गुणिले 70 आहे. मग याला मांडत असताना, मांडणी करत असताना बघा, भागाकाराच्या नंतरची संख्या बघा, हे भागाकाराची नंतरची संख्या छेदामध्ये, बाकी सर्व अंशामध्ये. म्हणजे काय सर? बघा, हे 70 घ्या, 70 भागाकाराचं नंतरचं 70 छेदामध्ये घ्या आणि गुणिले 70 अंशामध्ये घ्या. म्हणजेच काय? भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये, बाकी सर्व अंशामध्ये. ओके. हा, मग आता चला याला काटछाट करूयात. बघा, 70 ला 70 कट होणार आहे. 70 ला 70 कटला किंवा 70 एक 70 है ना, एक येणार, याला कट होतो किंवा इथं भाग दिला तर एक येतो. गुणाकार भागाकारामध्ये एकचा काही रोल नाही. मग राहिला काय? 70. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर 70 आहे. ओके. बघा, 70 कुठे आहे? पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला 70 पाहायला मिळतं, जे की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, क्लिअर? डन? चला, ओके. चलो, पुढे जाऊयात. हा घ्या पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न घ्या. चला, पुढचा प्रश्न घ्या. चला, जे नवीन बॅचचे मुलं असतील त्यांनी आपलं नाव टाका. नवीन बॅचचे मुलं असतील त्यांनी आपलं नाव टाका. 295 गुणिले 0 अधिक 95 गुणिले 1 बरोबर किती? प्रश्न आहे. आता या प्रश्नाला सोडवताना खाली घेतो मी बघा, 295 गुणिले 0 अधिक अधिक 95 गुणिले 1 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग पुन्हा तुम्हाला माहित आहे, अगोदर आपण गुणाकार करतो, भागाकार करतो आणि मग बेरीज वजाबाकी करतो. मग इथं पण तेच करायचंय. अगोदर काय करायचं आपल्याला? गुणाकार. बघा, या ठिकाणी कंस टाकून घेऊयात. कंस इथं चालू, इथं बंद, कारण कंसामध्ये गुणाकार आलं पाहिजे. चालू बंद, कारण कंसामध्ये गुणाकार आलं पाहिजे. कंसामध्ये प्लस आणि मायनस आलं नाही पाहिजे, याची काळजी घ्या. ओके. मग आता बघा, 295 गुणिले 0, तुम्ही कुठल्याही संख्याला 0 न गुणलात तर उत्तर 0 येतं, एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही संख्याला 0 न गुणलात तर उत्तर 0 येतं. मग कुठलीही संख्या काही असू द्या, पूर्णांकातल्या असू द्या, अपूर्णांकातल्या असू द्या, पॉइंट मधल्या असू द्या, व्यवहारी अपूर्णांकातल्या असू द्या, कुठलीही संख्या असू द्या, 0 न गुणलात तर उत्तर 0 येतं. अधिक अधिक घ्या आणि 95 गुणिले 1. आता 95 गुणिले 1 बरोबर किती? 95. कुठल्याही संख्याला 1 न गुणलात तर उत्तर ती संख्या येणार. म्हणजे उदाहरणामध्ये 10 गुणिले 1 बरोबर 10 येणार. ओके. 95 गुणिले 1 बरोबर 95 येणार. 100 गुणिले 1 बरोबर 100 येणार. 50 गुणिले 1 बरोबर 50च येणार. म्हणजे कुठल्याही संख्याला 1 न गुणलात तर उत्तर ती संख्या येते. म्हणजे 1च्या सोबतची ती दुसरी संख्या. आणि मग आता या दोघांची बेरीज करू. 0 मध्ये 95 मिळवायचे. 0 आणि 95 यांची बेरीज किती येते सांगा? 95 येते. आणि म्हणून आपलं उत्तर 95 आपल्याला पर्याय नंबर 3 मध्ये पाहायला मिळतं. ओके. चला, क्लिअर आहे? डन? ओके, क्लिअर असेल. पुढे जाऊयात. हा घ्या पुढचा प्रश्न. घ्या पुढचा प्रश्न घ्या लवकर. चला, उत्तर पण सांगा. उत्तर पण सांगा. हं. बघा, प्रश्न आहे 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4. प्रश्न मी लिहून घेतो इथं. प्रश्न आहे 48 वजा 12, 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 आणि गुणिले 4 बरोबर प्रश्नचिन्ह. असा आहे तो प्रश्न. ओके. प्रश्न असा आहे. क्लिअर? चला, डन. आता प्रश्न प्रश्न लिहून घेतलात. प्रश्न लिहिल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय? पुढची स्टेप काय? कंस करून घ्यायचे. अशा ठिकाणी कंस करायचे, की कंसामध्ये काय आलं पाहिजे सांगा? कंसामध्ये काय आलं पाहिजे?
गुणाकाराने भागाकार आलं पाहिजे याची काळजी घ्या. बघा कंस करताना हो का इथं गुणाकार आहे. मग गुणाकाराच्या इकडे बघा हो का इथं 12 12च्या आधी वजा कंसामध्ये वजा नाही आलं पाहिजे म्हणून इथं चालू करतो आणि इकडं गुणिले आली पाहिजे 3 येणार. इथं प्लस आहे म्हणून इथं बंद करतो. हो का इथं गुणाकार आहे आणि इकडं हो का इथं प्लस आहे. मग चालू बंद, चालू कुठं आणि बंद कुठं करायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. येस? चला. क्लिअर? हां, मग आता करूयात चला. हे 48 घ्या. 48 वजा 12 गुणिले 3. 12चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. 12 गुणिले 3 किती? 12 त्रिक 36. पाढे पाठ पाहिजे. प्लस आहे म्हणून प्लस घ्या. आता 3चा पाढा 4 पर्यंत किंवा 4चा पाढा 3 पर्यंत. 3 चोक 12 किंवा 4 त्रिकोण 12. ओके? हां, चला. प्लस प्लस एका साइडला, मायनस मायनस एका साइडला घ्या. ओके? प्लस प्लस एका साइडला, मायनस मायनस एका साइडला घ्या. ओके? हां, प्लस प्लस एका साइडला, मायनस मायनस एका साइडला. आता ह्याच्यामध्ये बघा, हे प्लस 48 आहे, खाली घ्या. प्लस 48 त्याच्यानंतर प्लस 12 आणि वजा 36. ओके? प्लस 48 प्लस 12 वजा 36. मग आता सांगा प्लस प्लसचं तुम्हाला माहित आहे. प्लस प्लसचं काय होतं हे तुम्हाला माहित आहे चांगल्या प्रकारे. बघा प्लस 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 क्रिया बेरजेची या दोघांची बेरीज किती येते? 48 आणि 12 60 येते आणि वजा 36. पुढे बघा 1 प्लस 1 मायनस आहे. ओके? 1 प्लस 1 मायनस आहे. आता 1 प्लस 1 मायनस असेल तर काय करायचं सर? सांगतो, बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 1 प्लस 1 मायनस आहे. भिन्न चिन्ह असेल ना, म्हणजे काय 1 प्लस 1 मायनस असं भिन्न चिन्ह असेल ना, तर काय करायचं? क्रिया वजाबाकीची करायची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे बघा 2 संख्या आहेत, 1 प्लस 1 मायनस आहे. वजाबाकीची क्रिया करून उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. ह्यात मोठी संख्या 60 आहे. 60चं चिन्ह प्लस आहे. म्हणून ना आपलं उत्तर प्लस मध्ये येणार आहे. उत्तर प्लस मध्ये येणार. त्या दोघांची वजाबाकी करा. 60 मधून 36 वजा करा. 60 मधून 36 गेले तर किती येतात? 24 येतात ना. म्हणून आपलं उत्तर प्लस 24. बघा पर्यायामध्ये प्लस 24 कुठे आहे? पर्याय नंबर 4 प्लस 24 आपल्याला पाहायला मिळतो. ओके. हे वजाबाकी आली पाहिजे. 60 मधून 24 एवढं 60 मधून 36 वजा करा. म्हणजे 24 आणि प्लस 24 आपलं उत्तर आहे. ओके. साधं सोपं आहे. काही अवघड नाही लक्षात ठेवा. येस. चला पुढे जाऊयात. हा घ्या पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घ्या लवकर चला फास्ट. चला. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? ऑल क्लिअर आहे का सांगा? चला. दुपारचे बॅचचे जे मुलं असतील किंवा शिवनेचे बॅचची मुलं असतील किंवा बालाजीनगर बॅचची मुलं असतील, आपलं नाव या ठिकाणी तुम्ही कमेंट करायचं आहे. ओके. पूर्ण नाव टाकायचं आहे. जे मुलं ऑफलाईन लेक्चरला आहेत, त्यांनी नाव टाका. चला. ओके. हां. काय येतं रे? बघा प्रश्न काय आहे? प्रश्न आहे 171 171 भागिले 171 भागिले 19 गुणिले 9 हा प्रश्न आहे. प्रश्न सोडवत असताना याची मांडणी व्यवस्थित करून घ्या. मांडणी करत असताना 171 भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये घ्या. भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये 19 आणि गुणिले 9 हे अशा पद्धतीने याची मांडणी. तर भागाकाराची नंतरची संख्या छेदामध्ये. आता 19चा पाढा म्हणायचा आहे. मस्तपैकी 19चा पाढा, पाढा पाठ पाहिजे हां. लक्षात ठेवा 19चा पाढा 19 एक 19, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चोक 76, 19 पाचा 95, 19 सक्क 114, 19 सत्त 133, 19 आठ 152, 19 नव्वे 171, 19 दहा 190. 19चा पाढा आहे. मित्रा लिहून घे आणि हे पाठ करून टाक. ओके. घोकणपट्टी करत राहा. पाठ होऊन जाईल. पाढ्याचा वापर कर. विसरणार पण नाही. ओके. हा 19चा पाढा आहे. 19च्या पाढ्यामध्ये 171 आहे. आहे. कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? 19 एक 19, 19 नव्वे 171. 9 नंबरला आहे. 19 नव्वे 171. 9चा भाग जातो. 19 नव्वे 171. बोला कशाचा भाग जातो? 9चा भाग जातो. मग आता हे 9 हे गुणिले 9 आणि सांगा 9 गुणिले 9 बरोबर किती? 9 गुणिले 9 9 9 81. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 81 येतं. 81 बघा कुठे आहे? 81 पर्याय नंबर 4 मध्ये आहे आणि हेच त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. चला. क्लिअर? डन? ओके. चला पुढे जाऊया.
पुढं हा घ्या पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घ्या. लवकर लवकर घ्या चला. उत्तर सांगा लवकर लवकर चला फास्ट. चला आणि ज्या मुलांनी लाईक केलं नाही त्या सर्वांना सांगतो लाईक करून घ्या रे. ओके. तुम्ही सगळे जुनी मुलं आहेत बऱ्यापैकी लाईक करून घ्या लवकर चला. लाईकची संख्या वाढवा रे फास्ट. चला लाईक करा लवकर लवकर करून घ्या. लाईक करून घ्या आधी चला. लाईक करून घ्या राव. हा चला आणि या लेक्चर बद्दलची माहिती अधिक मुलांना सांगा जे पुढच्या भरतीसाठी आहेत, नवीन आहेत, ज्यांचं बेस गणितात खूप कच्चं आहे त्या मुलांपर्यंत या लेक्चरची लिंक पाठवा. ओके होऊ द्या त्यांचं भलं. चला आता बघा हा प्रश्न आहे बघा 6010 वजा 6000 भागिले 10 असा प्रश्न आहे. ओके बघा बॉडमासच्या नियमामध्येच आहे अगोदर भागाकार करा गुणाकार दोन्हीपैकी एक करा आणि मग बेरीज वजाबाकी दोन्हीपैकी एक करा. ओके मग अगोदर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे अगोदर भागाकार करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला कंस टाकायला लागेल. कंस टाकून घ्या हो का. हा कंस टाकला. कंस टाकल्यानंतर हे 6010 म्हणजे 6010 जशास तसं वजा 6000 भागिले भागाकाराच्या नंतरची संख्या छेदामध्ये घ्यायचं झालं. हे कंस बंद. मग आता व्यवस्थित काटछाट करूयात. चला. व्यवस्थित काटछाट करायचं आपल्याला. काटछाट करत असताना बघा 6010 वजा आता भागायचं हा 0ला 0 कट होतो. 0ला 0 कटला. ओके 0ला 0 कटला. आता राहिलं काय 600 आणि हे 600. मग आता याची वजाबाकी करायचं. 6010 मधून 600 वजा करायचं. बघा वजाबाकी बाजूला तुम्ही करू शकता. 6010 6010 वजा 600 याची वजाबाकी आपल्याला करायची. वजाबाकी करताना बघा 0 मधून 0 गेले 0 राहिले. 1 मधून 0 गेला 1 राहिला. आता 0 मधून 6 जात नाहीत म्हणून इकडून 1 घ्या म्हणजे 10 झाले. 10 मधून 6 गेले. किती राहिले सांगा 10 मधून 6 गेले 4 राहिले आणि 1 तिकडे दिल्यामुळं 5 राहिला. इथं 5. 5410 म्हणजे याची वजाबाकी किती येते? 5410. ओके. 1 प्लस 1 मायनस आहे ना. क्रिया वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे आपलं उत्तर काय येतं? प्लस 5410 याचं योग्य उत्तर येतं. ओके. 5410. डन. चलो. ओके. पुढे जाऊया. हा घ्या पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घ्या. लवकर लवकर चला. सगळ्यांना क्लिअर होत असेल? ओके. यावर उद्या ऑफलाईनच्या मुलांसाठी 100 मार्काचा पेपर आहे. ओके. त्या मुलांसाठी हे लेक्चर महत्वाचं उपयुक्त लेक्चर आहे. उद्याच्या पेपरमध्ये चांगले मार्क अपेक्षित आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळालेच पाहिजे. त्यात काही शंकाच नाही. चला सांगा प्रश्न सांगा लवकर चला फास्ट. प्रश्न तुमच्या समोर आहे. लवकर फास्ट सांगायचंय. चला. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे? 70 भागिले कंसात 5 गुणिले 7 अधिक 3 वजा 1 अशा प्रकारचा प्रश्न आहे. ओके. चला अशा प्रकारचा प्रश्न आहे. चला प्रश्न तुम्हाला दिसतोय? ओके. आता या प्रश्नाला सोडवताना हे बघा रे लक्ष द्या. चला या प्रश्नाला सोडवताना बघा काय करायचंय 70 जशास तसं घ्यायचंय 70 भागिले जशास तसं घ्या. आता कंस सोडवा. कारण बॉडमासचा नियम आहे बघा. अगोदर कंस सोडवायचंय. कंस सोडवायचं. कंस सोडवत असताना कंस सोडवल्यानंतर पुन्हा जर भागाकार गुणाकार दिसला तर आधी भागाकार गुणाकार करा आणि फायनल मग बेरीज वजाबाकी करा. कंस सोडून घेऊयात चला. काय येणार आहे सांगा 7 35. मग आता इथं 7 35 येतो इथं. त्याचा गुणाकार 7 35 अधिक 3 आणि वजा 1. डन. ओके. हे क्लिअर आहे का सांगा? क्लिअर आहे? चला आता पुढे बघा. अगोदर काय करायचं? अगोदर भागाकार करायचं. बॉडमासच्या नियमामध्ये आहे. अगोदर भागाकार आणि मग बेरीज वजाबाकी. ओके. मग सांगा आता 70 ला 35 न भागलं तर काय येईल रे? बाजूला घेतो बघा. 70 भागिले 35. 70 चे 35 तुकडे करायचे. है ना? 70 ला 35 न भागलं तर काय येणार आहे सांगा? 35 दोन्ही 70 2 चा भाग जाणार आहे. हा ना? 35 च्या पाड्यातच आहे ना 35 ची दुप्पट आहे.
35 ची दुप्पट आहे म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे 2 राईट म्हणजे या कंसाचं उत्तर 2 येणार आहे 2 अधिक 3 आणि वजा 1 राईट मग सांगा 2 अधिक 3 हे प्लस 2 आहे प्लस 2 प्लस 3 सांगा प्लस 2 प्लस 3 प्लस 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 आणि क्रिया बेरजेची दोघांची बेरीज करा 2 आणि 3 5 आणि वजा 1 तर प्लस 5 मधून वजा 1 करा प्लस 5 वजा 1 दिसतोय ना तुम्हाला बघा दिसतोय का चला ओके चला आता या ठिकाणी बघा प्लस 5 आहे हे प्लस 5 आहे आणि वजा 1 आहे आता सांगा प्लस 5 वजा 1 आहे 1 प्लस 1 वजा म्हणलं की आपण काय करतो क्रिया वजा बाकीची करतो 5 मधून 1 गेला 4 राहिला आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या 4 मोठी संख्या 5 म्हणून याचं उत्तर 5 चं चिन्ह प्लस आहे म्हणून उत्तर प्लस 4 येतं आणि प्लस 4 आपल्याला कुठे दिसतो बघा प्लस 4 पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा पर्याय नंबर 3 मध्ये पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल प्लस प्लस 4 ओके चला प्लस 4 डन क्लिअर आहे डन चला पुढे जाऊया हा घ्या पुढचा प्रश्न चला साधा सोपा प्रश्न आहे लवकर लवकर घ्या जे मुलं नवीन आहेत लष्करी अकॅडमी मध्ये जे 2026 मध्ये ऍडमिशन घेतले त्या मुलांनी नाव टाकायचंय पूर्ण नाव टाकायचंय हा आप्पा थोरात नाव आप्पा थोरात दुपारच्या बॅचचा आहे ना हा जे मुलं आहेत त्यांनी नाव टाका जे नाहीत त्यांची हाजरी मी माझ्या पद्धतीने घेणार आहे जे आहेत त्यांनी नाव टाका आणि आपले नाव टाका दुसऱ्याचे टाकू नका ओके मला कळतं इथं चला आता हा प्रश्न आहे बघा आता या प्रश्नाला सोडवताना हा प्रश्न सोडवायचा आहे कसं सोडवायचा बघून घ्या आता कसं सोडवायचं सांगतो बघा हा झिरोला हा झिरो कटला ओके हा झिरोला झिरो काय झालं सांगा झिरोला झिरो कटला हा झिरोला झिरो कटला आणि हा झिरोला झिरो कटला सांगा खालचे 2 झिरो वरचे 2 झिरो कटले मग राहिलं काय राहिलं ते लिहून घेतो व्यवस्थित बघा राहिलं वर 8/1 आणि गुणिले 3 आता भागाकार आणि गुणाकारामध्ये एकचा काही रोलच नसतो भागाकार गुणाकारामध्ये एकचा काही रोल असतो का नसतो लक्षात ठेवा ओके भागाकार गुणाकारामध्ये एकचा काही रोल नसतो हा एक घेतला काय आणि नाही घेतला काय काही फरक पडत नाही लक्षात ठेवा म्हणून तो एक कट करून टाकला बघा एकचा काही विषयच नाही राहिलं काय 8 आणि 3 याचा गुणाकार करा 8×3 = 24 म्हणून याचं उत्तर 24 येणार आणि 24 तुम्हाला पर्याय नंबर 4 मध्ये पाहायला मिळतं संपला विषय ओके चला डन आप्पा थोरात ओके अजून कोण आहे का चला अजून कोण आहे का सांगा चला ओके चला नवीन बॅचचा अजून कोण आहे का 24 याचं उत्तर आलंय पुढचा प्रश्न घ्या चला लवकर चला घ्या फास्ट लवकर चला क्लिअर ओके ओके चला क्लिअर आहे चला ओके हा बेसिकच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे तुमचं गणिताचा बेस चांगला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला गणितामध्ये 20 पेक्षा जास्त मार्क मिळत नाहीत गणिताचा बेस हा बुद्धिमत्तेचा बेस बऱ्यापैकी मानला जातो म्हणजे गणिताचा बेस केला की त्याचा फायदा बुद्धिमत्तेमध्ये खूप प्रमाणात होतो म्हणून तुम्हाला सांगतो 50 पैकी तुम्हाला या ठिकाणी जास्त स्कोर तुम्हाला करता येईल त्यासाठी तुमचा गणिताचा बेस त्यासाठी पदावली हा महत्वाचा प्रकरण आहे यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसोट्या पाडे या सर्व गोष्टीचा यामध्ये समावेश होतो त्याचबरोबर वर्ग वर्गमूळ घन घनमूळ असेल चिन्हांचे नियम असतील ह्या सर्व गोष्टी बेसिकच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत आणि हे तुमचं चांगल्या प्रकारे झालं पाहिजे लक्षात ठेवा चला आता पुढे बघा हा पुढचा प्रश्न आहे प्रश्न या ठिकाणी घेतो बघा 5/6 गुणिले 3/2 गुणिले 4/5 ओके लय महत्वाचा टाइप आहे शेवटचा टाइप राहणार आहे आपला हा ओके हा शेवटचा टाइप राहणार आहे अशा टाइपवर काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे ओके चला आता या प्रश्नाला सोडवताना बघा विद्यार्थी मित्रांनो काटछाट करूयात
हा लय महत्वाचा टाइप आहे काटछाट करत असताना बघा. काटछाट करत असताना हा खालचा 5 वरचा 5 कटला. खाली आणि वर काटछाट करताना खालून वर किंवा वरून खाली भागायचं. खाली खाली किंवा वर वर नाही भागायचं. बघा खाली 5 आणि वर 5 होता तो कटला. ओके. आता बघा 2च्या पाड्यात 4 आहे. आता 2चा पाडा 4 पर्यंत म्हणा. म्हणत असताना लक्षात ठेवा बघा तुम्ही काय करता म्हणत असताना इथं चुकीच्या पद्धतीनं करता. ही चुकीची पद्धत नका करू. उदाहरणामध्ये 6/3 बरोबर किती? 3 दोन्ही 6 आणि 3/6 बरोबर किती? 2 करता तुम्ही. 3/6 2 येत नाही. तुम्ही 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6 असं करता. असं नसतं लक्ष द्या. इथं चुकताय तुम्ही. इथं नका चुकू बाबांनो. इथं लक्षात ठेवा. हे 3 दोन्ही 6 इथं ठीक आहे 2. पण इथं 2 येत नाही. इथं 3/6 आहे. म्हणजे इथं 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 1/2 येतं. ओके. इथं 2 येतं. 2/1 येतं आणि तिथं 1/2 येतं. ह्यामध्ये थोडंसं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. जसं की आता इथं बघा हो का. आता इथं बघा 4 2च्या पाड्यात 4 आहे. पण 2च्या पाड्यात 4 कितव्या नंबरला आहे? 2 नंबरला आहे. मग आपण 2चा पाडा म्हणतो. बे आणि बे दोन्ही 4. आता ह्या भागाकारात आणि गुणाकारात एकचा काही रोल नाही. तो नाही घेतला तरी चालेल. काही अडचण नाही. ओके. आता राहिलेल्या संख्या बघा. राहिलेल्या संख्या वर 3 राहिलं आणि वर 2 राहिलं. 3 आणि 2 राहिलं आणि छेदामध्ये 6 राहिलं. आता भाग द्यायचा आहे. भाग व्यवस्थित पुन्हा देऊयात. बघा 3च्या पाड्यात 6 आहे. मग 3 एक 3, 3 एक 3 वर 1 आला 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6. हे अशा प्रकारे असतं लक्षात ठेवा. इथे घेतो बघा 1 गुणिले 2 भागिले 2. 2 ला 2 कटला. ओके. 2 ला 2 कटला आणि मग आता इथं येणार काय फायनल 1 येणार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर 1 आणि 1 आपल्याला बघा 1 पर्याय नंबर 1 मध्ये पाहायला मिळतो आणि हेच त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला डन. 1 या प्रश्नाचं उत्तर येतं. चला क्लिअर? अगदी बरोबर. येस. चला असा असा प्रश्न मी पुढे घेतोय. चला लवकर आपण असा प्रश्न घेऊयात. घ्या 12/5 गुणिले 15/6 गुणिले 18/8 बरोबर किती? चला. बघू या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतं? जे नवीन मुलं आहेत, दुपारच्या बॅचची मुलं आहेत किंवा शिवनेची संध्याकाळची बॅचची मुलं आहेत, बालाजीनगरचे असतील नवीन मुलं. जे नवीन मुलं आहेत त्यांनी आपलं नाव टाका. ओके. अप्पा थोरात अजून त्याचबरोबर दुसरं कोण आहे का सांगा चला. ओके. उद्या ऐकून घेणार नाही मी. हाजरी घेताना लक्षात ठेवा. ओके. मी तुम्हाला सांगितलं हे लेक्चर महत्वाचं आहे. तुम्ही जॉइन करणं अपेक्षित होतं. ग्रुपला लिंक टाकलेली आहे. ओके. उद्या मार्क तुम्हाला कमी मिळू द्या. मग मी तुम्हाला सांगतो माझ्या पद्धतीने. बघा, आता या प्रश्नाला सोडवताना बघा, या प्रश्नाला सोडवताना आता भाग द्यायचंय. चला भाग देताना बघा 5च्या पाड्यात 15 आहे. 5चा पाडा म्हणा 15 पर्यंत. 5 एक 5, 5 त्रिक 15. डन. इथपर्यंत आलं. आता बघा 3 ने इथं भाग द्या किंवा 6 ने इथं भाग द्या. काय अडचण नाही. किंवा 6 ने इथं भाग द्या. काय अडचण नाही. बघा 6च्या पाड्यात 12 आहे. 6 एक 6 साइन दोन्ही 12. ओके. आता लिहून घ्या हवं तर वर 2 गुणिले 3 गुणिले 18 राहिलं. आता गुणाकार भागाकारामध्ये 1 घेण्याची काही गरज नाही. घ्यायचं नाही आणि छेदामध्ये काय 8. छेदामध्ये 8. ओके. मग आता आपण काय करू? भाग देऊयात. बघा 2च्या पाड्यात 8 आहे. म्हणून आपण 2चा पाडा म्हणू. ओके. काय म्हणू? 2चा पाडा म्हणू. चला. बे एक बे. बे चोक 8. हे असं आलं बघा. ओके. 3 गुणिले 18 भागिले 4. 3 गुणिले 18 भागिले 4. आता बघा 4 तर 3च्या पाड्या 4च्या पाड्यात 3 नाही, 4च्या पाड्यात 18 नाही. पण आता पुढं काय करायचं? या ठिकाणी घ्या 3 गुणिले 18 भागिले 4. आता बघा अ, या ठिकाणी बघितलं 4 न पूर्ण भाग जात नाही. पण 4 2च्या पाड्यात आहे आणि 18 2च्या पाड्यात आहे. म्हणजे कसोट्या माहीत पाहिजे. कसोट्या माहीत पाहिजे. कसोट्याचा वापर करता आलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी सरळ दिसतं बघा 4 2च्या पाड्यात आहे आणि 18 2च्या पाड्यात आहे. मग 4 आणि 18 एकाच संख्येच्या पाड्यात आहे आणि ती संख्या म्हणजे 2 म्हणून 3 न भाग द्या सॉरी 2 न भाग द्यायचा. म्हणा 2चा पाडा बे एक बे. बे दोन्ही 4. 2चा भाग गेला बे दोन्ही 2 नंबरला 4 आहे. बे दोन्ही 4 आणि वर पण 2चा पाडा म्हणा. बे एक बे. बे 9 18 आणि मग आता बघा पुढं वर आता जे राहिलं त्याचा गुणाकार करा. 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 सांगा. 3 गुणिले 9. 9 त्रिक 27 किंवा 3 नवे 27 आणि छेदामध्ये किती आहे 2. म्हणून आपलं फायनल उत्तर 27/2. बघा 27/2 याचं उत्तर आहे फायनल. पॉइंट मध्ये सांगायचं झालं तर काय? 27/2 हे व्यवहार्य अपूर्णांकात आलं. पॉइंट मध्ये सांगायचं असेल तर काय करायचं? बघा 27/2 ओके 2 न भाग द्यायचं. बे एक बे 7 7 बेचा पाडा 7 पर्यंत म्हणा. बे एक बे. बे त्रिक त्रिक 6 बे त्रिक 6
ओके, बेत्रिक 6. मग 7 मधून 6 गेला, 1 राहिला. भाग जात नाही म्हणून पॉइंट द्या. पॉइंट दिल्यानंतर इथे 1च्या पुढे 0 घेऊ शकता. बे एक बे, बे पंचेन 10. म्हणजे आपलं उत्तर 13.5 येतं. 27/2 म्हणजे 13.5. म्हणजे एक तर 27/2 किंवा 13.5. मग ते अवलंबून आहे पर्यायामध्ये काय आहे. पर्यायामध्ये दोन्हीपैकी एक असू शकतं, लक्षात ठेवा. ओके, चला डन. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. चला अजून एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रश्न घ्या. 20/7 गुणिले 28 भागिले 8 गुणिले 32 32 भागिले 5. 32/5 अशा प्रकारचा प्रश्न आहे. चला ओके, बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं. व्यवस्थित काटछाट करा. हा लय महत्वाचा टाइप आहे. त्यासाठी तुम्हाला पाढे आणि काटछाट भागाकार आलं पाहिजे. ओके, चला डन. लवकर लवकर बघा काय येतं या प्रश्नाचं उत्तर. चला, सिद्धू 64 64 म्हणतात. चला ओके, रुद्रा दुपारच्या बॅचचे नवीन मुलं असतील, लक्ष्यकरी अकॅडमीचे जे नवीन मुलं असतील त्यांनी आपलं नाव नक्की टाका. बघा, आता काटछाट करत असताना बघा रे, काटछाट करत असताना या ठिकाणी बघा 7च्या पाड्यात 28 आहे बघा. 7चा पाढा 28 पर्यंत म्हणा. म्हणा 7 एक 7, 7 चोक 28, 4चा भाग गेला बघा. राइट? आता बघा 4 न इथं 8 ला भाग जातो, भाग देऊन टाका. 4 एक 4, 4 दोन्ही 8. ओके. आता त्यानंतर बघा हो का, 2च्या पाड्यात 20 आहे किंवा 5च्या पाड्यात 20 आहे बघा. 2 न भागलं तर काय येईल? बे एक बे. बेन 10 बेन 10 20, 10चा भाग गेला. जे राहिलं ते व्यवस्थित घ्या. वर राहिलं 10. ओके, गुणिले 1 काही घ्यायचं नाही. गुणाकारामध्ये 1 काही घ्यायचं नाही. गुणिले 32 आणि छेदामध्ये काय राहिलं? इथं काहीच नाही. 1 काही घ्यायचं नाही. ओके, राहिलं फक्त 5. आता 5 न भाग देऊयात. 5 ने इथं भाग जाईल. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि मग फायनल 2 गुणिले 32 आपलं उत्तर येईल. 2 गुणिले 32. 2 गुणिले 32. मग सांगा 2 गुणिले 32 काय येतं सांगा? 2 गुणिले 32 काय येतं? 32 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 32. बाजूला करू शकता तुम्ही 32 गुणिले 2. खरं तर 32 दोन्ही 64. ओके, कळलं पाहिजे तुम्हाला. 30 आणि 30 60 आणि वरचे 2 आणि 2 4 64. बरोबर. तरी मी या ठिकाणी सांगतो बघा, बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी जो गुणाकार येणार आहे, तो गुणाकार 64 येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 64. ओके, चला डन. तर पदावलीचा आपण भाग 1 पाहिलं. याचं भाग 2, भाग 3, भाग 4 अशा आपण बेसिक मधले जेवढे प्रश्न आहेत ते सर्व आपल्याला प्रश्न या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण भेटू. धन्यवाद.